मागच्या 5 ते 6 दिवसापासून या मान्य उच्च न्यायालयामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील आरोपी वाल्मिक कराड यांच्या जामिनावर सुनावणी चालू होती. गेली 3-4 दिवसापासून दोन्ही बाजूनी विविध मुद्द्यावर कायद्याच्या आणि फॅक्टवर वेगवेगळ्या मुद्द्यावर युक्तिवाद झाला. तो कोर्टाने दोन्ही बाजूंचा ऐकून घेतला. काल दोघांचाही युक्तिवाद संपल्यानंतर आज त्यांच्या वकिलांच्या युक्तिवादासाठी आज सुनावणी ठेवली होती. तर त्यांच्या वकिलांनी काही मुद्दे उपस्थित केले परत एकदा की CDR रेकॉर्ड अवेलेबल नाहीये, त्यात डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट वाल्मिक कराड या गुन्ह्यामध्ये नाहीये. या अशा 2-3 मुद्द्यावर त्यांनी युक्तिवाद केला. तो युक्तिवाद मान्य उच्च न्यायालयाने ऐकून घेतला, पण तो फेटाळला आणि तुम्हाला जामीन अर्ज फेटाळला म्हणून सांगितलं. तुम्हाला आदेश हवाय की तो विड्रॉ करताय म्हणून त्यांनी एकदा त्यांच्या पक्षकारांकडून इन्स्ट्रक्शन घेण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी न्यायालयाला सांगितलं की आम्हाला आदेश हवाय म्हणून जामीन अर्ज फेटाळण्याचा. कोर्टाने जामीन अर्ज फेटाळलाय, परंतु सविस्तर कारणे ते नंतर आदेश पारित करतील. न्यायालयाने काही ताशेरे उठलेत का? अजून तरी नाही, कारण रिझन ऑर्डर अजून आलेली नाहीये. त्यामुळे अजून कोर्टाने त्यावर अशी काही टिप्पणी केलेली नाहीये. ऑर्डर आल्यानंतर त्याच्यावर कळेल. ओके. आता जोकासु STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासु STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.